केलं होतं तुझ्या ऑप्शन्स मध्ये फक्त मी मास एक्सकॅव्हेशन कशा पद्धतीने क्वांटिटी काढायला पाहिजे त्याच्यावरच एक मोठं ब्रीफ केलं होतं. नंतर नाही काही केलेलं. ओके ठीक सर. आहे. ओके. जिन्याच्या क्वांटिटी आपण शिकलो आहोत ना, मला वाटतं तू पण होतास ना त्या लेक्चरला. जस्ट इंट्रोडक्शन झालं होतं सर त्या लेक्चरला. जिन्याच्या क्वांटिटी काढताना ड्रॉइंग काढता येणंच महत्वाचं आहे. आता ड्रॉइंग कसं काढायचं डिटेलमध्ये नाही शिकवत मी, फक्त सांगतो काय आहे ते. आपल्याकडे जनरली प्लॅन असतो, आर्किटेक्टने दिलेलं सेक्शन पण असतं, पण सेक्शन बऱ्याच वेळा चुकतो त्यांचा, कारण दिलेल्या डिटेल एक असतात, माहिती दुसरीच काहीतरी असते. तर बेटर आहे आपण सेक्शन स्वतःचा स्वतः ड्रॉ केलेला कधीही चांगला. प्लॅनवरनं मी ट्रेड्स काढून घेतलं आणि फ्लोअर टू फ्लोअर हाईट वरनं आता ट्रेड्स वरनं मला रायझर किती येतात तेही कळतात. मी इथनंही डायरेक्टली काउंट करू शकतो. 9 दुणे 18 रायझर येत आहे सर जिन्याला. स्क्रीन दिसत नाहीये. एक मिनिट. कुठं गेले स्क्रीन शेअरिंग? ओके, दिसतंय आता. ठीक दिसते आहे. दिसते. ह्या प्लॅन मध्ये 18 रायझर आहेत, त्या हिशोबाने ट्रेड सुद्धा आहेत. तर मी व्हर्टिकली ड्रॉ करून घेतलेत. टोटल फ्लोअर टू फ्लोअर हाईटला 18ने डिवाइड केल्यानंतर मला रायझरची हाईट पण मिळते. बेसिक सेक्शन ड्रॉ केल्यानंतर मी त्याला बाजूला घेतलंय आणि प्रत्येक टप्प्याला मी रायझर आणि ट्रेडच्या हिशोबाने डिवाइड केलाय. आता डिवाइड करताना एक सापडेल की इथं हा एक्सेस कॉन्क्रीटचा भाग आहे, तसाच इथं कमी सुद्धा आहे. हे दोन्ही काउंटर बॅलन्स करत राहतात, त्यामुळे याच्यासाठी वेगळी काळजी करण्याची गरज नाही आहे. इथं मला डिवाइड करताना क्लिअरली 2 पॉइंट मिळतात की मला बॉटम लँडिंग डिवाइड करायला मिळतं. टॉप लँडिंगला फक्त मला हा आधी रायझर जो आहे तो कॉपी पेस्ट केल्यानंतर मला टॉप लँडिंगची एंड पॉइंट मिळत आहे. थोडक्यात मला टप्पा जो आहे ह्या पद्धतीने डिवाइड करायचा आहे. बॉटमला पण मी तसंच केलेलं आहे. आता एकदा टप्प्याला प्रॉपरली डिवाइड केल्यानंतर तुम्हाला क्वांटिटी काढणं खूप सोपं आहे. पहिल्या टप्प्याची लांबी तुम्हाला ड्रॉइंगवर मिळते, रुंदी काय घ्यायची आहे तुमच्या हिशोबाने घेता येईल. काही ठिकाणी मे बी अर्धी असेल किंवा काही खोलही असू शकते जर फर्स्ट फ्लाईट असेल तर. आणि उरलेले टप्पे 9 टप्पे मी तसेच डिवाइड केलेले आहेत. टॉप लँडिंगची मला विड्थ ड्रॉइंग म्हणून मिळते. आता हा बघितलं जिना तर 3 लँडिंग जो पार्ट आहे 3 भागात डिवाइड झालेला आहे. 1.5, 0.7 आणि परत 1.5. तर ते 3 सेक्शन त्याप्रमाणे डिवाइड केले आहेत. 1.212, 1.482, 1.482. थोडक्यात ह्या सेक्शन मध्ये इथून पुढं फार काही फरक पडत नाहीये. 1.212 बाय 1.5 बाय डेप्थ. तसंच दुसऱ्या भागाची 1.482 0.7 बाय डेप्थ. तिसरा भाग तसाच झाला. आता पुढचे टप्पे आणि त्यानंतर लँडिंग. थोडक्यात बघितलं तर आपलं काम दिसताना खूप सोपं दिसणार आहे. एका फ्लोअरची क्वांटिटी काढतो मी. लोअर लँडिंग स्टेप्स, अपर लँडिंग पार्ट पार्ट पार्ट. सेकंड फ्लाईट मधल्या स्टेप्स, अपर लँडिंग पार्ट. अशा तऱ्हेने मला सिस्टमॅटिकली जिन्याच्या क्वांटिटी काढता येतात. हा पॅटर्न तुम्ही किती वेगळ्या पद्धतीचे स्टेअर आले तरी फॉलो करू शकता, काहीही अडचण येत नाही. आता ह्याच्या ही 2 लेग स्टेअर झाली, 4 लेग आली तरी तुम्हाला ह्या लँडिंगचं ड्रॉइंग काढता येऊ शकतंय. काहीच अडचण येणार नाही त्याला. जिन्यामध्ये बघितलं तर अजून पुढचा पार्ट राहतो, तुम्हाला स्टील काढायचंय. आता जिन्यामध्ये डायरेक्ट ड्रॉइंगवरच स्टील काढा, तुम्हाला जो काय पॅटर्न दिलेला आहे डिझायनरने.
आता ह्या डिझायनरने दिलेले आहे मेन बारचे दोन प्रकार, टॉपला ऍडिशनल एक्स्ट्रा बार, बॉटमला ऍडिशनल एक्स्ट्रा बार. तर त्या पद्धतीने मी बार ड्रॉ करून घेतलेत. मला लेंथ मिळाल्यानंतर मला नंबर ऑफ बार्स काढणं खूप सोपं होणार आहे. हे नंबर ऑफ बार्स वगैरे आपण नंतर जेव्हा आपण स्टीलच्या क्वांटिटी काढू तेव्हा डिटेलमध्ये बघूया. मला वाटतं फुटिंगचं स्टीलचं तुमचं झालेलं आहे. एक रिव्हिजन घेऊया आपण. फुटिंगचं स्टील काढताना आपण काय केलं होतं, फुटिंगचा प्लॅन ड्रॉ केला होता, कव्हर ड्रॉ केलं होतं आणि नंबर ऑफ बार्स ड्रॉ केले होते. स्टँडर्ड स्पेसिंगला टाकल्यानंतर शेवटचं काहीतरी स्पेसिंग राहतं. तुम्ही जेव्हा कॅल्क्युलेट करता, कॅल्क्युलेशन मध्ये एक नंबर येतो जे शेवटचं स्पेसिंगला घ्यायचं की नाही डिफाईन करतात. जनरली काय होतं, तुम्ही 0.5 पेक्षा कमी असेल तर एक्स्ट्रा बार घेत नाही, 0.5 पेक्षा जास्त असेल तर एक्स्ट्रा बार घेता. पण 0.5 असेल तर काय करणार, घेणार की नाही, हा द्विधा मनस्थिती निर्माण होणारी केस आहे. तर ह्या द्विधा मनस्थितीमध्ये त्या 0.5 नंबरला स्पेसिंग मध्ये कन्वर्ट करा. 0.5 इंटू 15 केल्यानंतर 0.075 होतं. मग हे त्याच्यापेक्षा जास्त हा एक्स्ट्रा बार टाकावा लागतो. समजा 0.3 आहे स्पेसिंग तुमचं आणि तुमचं 0.5 आन्सर आलाय, मग 0.15ला एक बार टाकायची गरज आहे की नाही, कारण 0.3 हे मुळातच जास्त स्पेसिंग आहे. तर अशा द्विधा मनस्थितीमध्ये सॉरी, ड्रॉइंग तुम्हाला डिसिजन घ्यायला खूप चांगली मदत करते. ह्या ड्रॉइंग मध्ये एवढं नाही हे होणार, पण ह्या ड्रॉइंग मध्ये बघितल्यानंतर तुम्हाला ही गोष्ट तीव्रतेने जाणवेल. आता हा ड्रॉइंग काढल्यानंतर हा एक्स्ट्रा बार, एक्स्ट्रा नाही, हा रेग्युलर बार फुल कंटिन्यू करायचा का इथं ठेवायचा, तुमच्यासाठी डिसिजन मेकिंगचा प्रॉब्लेम होतो. ड्रॉइंगवर तुम्हाला सिम्पली कळतंय की हा एक्स्ट्रा बार टाकल्याने तुमचं काम सोपं होणार आहे, कटकटीचं राहणार नाही. तसंच इथं बघितलं तर काय जाणवेल तुम्हाला, 0.2 आहे, 0.2च्या निम्मे 0.1, हे स्पेसिंग 0.1 पेक्षा जास्त आहे. मग काय करायचंय, बार टाकायचा की नाही, बार टाकायला पाहिजे. 0.1 पेक्षा कमी असेल तर विचार करावा लागला असता. बघा इथं बार टाकायचा की नाही, 0.5 पेक्षा कमी आहे हे. बघा आता प्रॅक्टिकल सिच्युएशनला काही उत्तर असू शकेल की हे 0.082 आहे, तर हे बारचं स्पेसिंग काहीतरी 2-4 बार ऍडजस्ट करून तो बार तिथं टाकून द्या. किंवा एखादा असा म्हणाल की अर्धा स्पेस आहे तर कमीत कमी मी 8 चा बार तरी टाकून तिथं काम करू शकेल. सोल्युशन काहीही असू शकेल. तुम्ही डिफाईन करायचंय की तुम्ही कुठल्या पद्धतीने जाणार आहात. तर सोल्युशन निर्माण करण्यासाठी तुमचा डिझायनर, तुमचा क्लायंटचा इंजिनियर ह्यांची मदत घेऊन तुम्ही प्रॉपरली करू शकता. बघा या केसमध्ये काही होऊ शकतं. तुम्ही एक्स्ट्रा बार टाकला नाही तर काय होणार आहे की तुम्हाला हे बारचं स्पेसिंग ऍडजस्ट करून शेवटला आणावं लागणार आहे. किंवा दुसरं सोल्युशन, एक छोटा डायमीटरचा बार टाकून सुद्धा तुम्ही ते काम भागवू शकता. ठीक आहे. आपलं काम करताना जो विषय होता आपला एक, आपण प्लेन बीमच्या लांब्या काढल्या होत्या, आपण फुटिंगच्याही लांब्या काढल्या होत्या. आपण स्टब कॉलमच्या लांब्या काढल्या का? स्टब कॉलमची लांबी काढली होती? स्टब कॉलमची लांबी काढली होती का? बघा नाही. तिथे दोघं बसलेत, कोणीच उत्तर द्यायला तयार नाही मला. हम्म. फुटिंगचं काढत असताना आपण नाही काढले ते. बर, मग आता स्टब कॉलमची आपण डेप्थ काढूया. हा फुटिंगचा डाटा आहे हा, आणि समजा तुमचे सगळे 2 मीटरचे मला एक्सकॅव्हेशन झालेले आहेत. ग्राउंडच्या वरती 1 मीटरला तुमची प्लिंथ आहे. आता स्टब कॉलमची हाईट काढायची. चालू करता येईल का तुम्हाला? कसं करता येईल? मी तुम्हाला रेफरन्सला हे ड्रॉइंग समोर ठेवतोय. आता इथे 0.6 आहे, त्याच्याऐवजी मी 1 मीटर सांगितलंय, हे 2 मीटर सांगितलंय. फुटिंगच्या डेप्थ तुमच्याकडं आहे. मला C1चं किती येईल माप सांगता येईल का? प्रवीण?
तर कॉलमची लेंथ सांगायची का डायमेन्शन सांगायचे? कॉलमची लेंथ सांगायची, डायमेन्शन ड्रॉइंग वर लिहिलेले आहेत की मी काय वेगळं सांगणार आहे तुला. 3 मीटर. 3 मीटर आहे सर. कशी काय कॉलमची लेंथ 3 मीटर? वरती दिले ना सर, 1 मीटरच्या वर. स्टब कॉलम कुठून कुठपर्यंत असतो? स्टप कॉलम सर आपण बीम मधून चालू करतो ना, जिथं स्टब कॉलम कशाला म्हणतात? स्टप कॉलम सर आपण जिथं ज्याचं फाउंडेशन नसतंय आणि तो बीम मधून फुटिंगचा लगेच. टॉप ते प्लेन बीमचा टॉप, प्लेन बीमचा टॉप म्हणण्यापेक्षा पीसीसी टॉप, प्लेन पीसीसी टॉप, ओके त्या ओके. पोर्शनला स्टब कॉलम म्हणतात. मग तुला ही जर पॉइंट इथं असेल रेफरन्स पॉइंट, तर तुला ही डेप्थ वजा करावं लागेल ना. बघा अशा गुगल्या आहेत की ज्या छोट्या छोट्या तुमचं काम चुकवणाऱ्या आहेत. मी तुम्हाला एवढी क्लिअरली 2 हाईट दिल्या होत्या, 3 मीटर झाले, ठीक आहे, पण 3 मीटर मधनं हे खालचं वजा करायला पाहिजे ना. थोडक्यात स्टब कॉलमची डेफिनेशन तुमची परफेक्ट पाहिजे. येस. मग आता C4 ची सांगा, स्टब कॉलमची हाईट काय येईल? तोंडी आहे बघा उत्तर. सी किती? 0.3 0.3 9 झाले, प्लस पीसीसी 0.1 1 मीटर झाले, 2 मीटरचा स्टब कॉलम आहे, बरोबर. 3 डेप्थ आहेत C4 ला, 3 त्रिक 9, 0.9 मीटर झाले. सी फोर ची फुटिंग 2 2 मीटर येईल सर स्टप कॉलमची. 2 मीटर येईल स्टप कॉलमची आहे. हा, मग C6 ची काय येईल? C6.3 आणि 0.3 0.2 आणि 0.1. PCC 0.3 म्हणजे 0.5 आणि 1.6. 2.4 येईल सर, 2.4. बरोबर. तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक स्टब कॉलमची हाईट कॅल्क्युलेशन करून काढता यायला पाहिजे. थोडक्यात टेबलच करून ठेवायला पाहिजे तुम्हाला. एक्सकॅव्हेशन डेप्थ, आता ही एक्सकॅव्हेशन डेप्थ सुद्धा तुम्हाला बऱ्याच वेळा सहजासहजी मिळत नाही. ती तुम्हाला वर्कआउट करावं लागते. ग्राउंड लेवल मायनस एक्सकॅव्हेटेड लेवल, याचा डिफरन्स आहे तुमची एक्सकॅव्हेशन डेप्थ येणार. त्यातनं पीसीसी मायनस करायचं आहे, फुटिंग डेप्थ मायनस करायचे, येईल तुमचं स्टब कॉलम हाईट येईल. मग या सगळ्यांचं तुम्हाला डिटेल रेकॉर्ड तुमच्या मेजरमेंट शीटच्या राईट हँड साईडला तुम्ही लिहून ठेवलं तर तुम्हाला नंतर काम करायला सोपं जाणार आहे. प्रॉपरली तुम्हाला ह्या अशा पद्धतीनेच डाटा स्टोअर केलेला असायला पाहिजे आहे. माझ्या एका प्रोजेक्टचा मी तुम्हाला डाटा दाखवतोय, काय पद्धतीने मला डाटा रेकॉर्ड करण्याची गरज पडली. आता हे बऱ्याच वेळा R&D झालं तेव्हा हे फायनल झालेलं होतं, त्यामुळं थोडं इरेग्युलर आहे. पण फायनल वर्किंगच्या तुम्हाला अंदाज येईल की स्टब कॉलमची हाईट मी कशा पद्धतीने आहे ती. काही तुम्हाला लॉजिकली उभं करावं लागणार आहे की जेणेकरून तुम्हाला तुमचं काम करताना योग्य ते माहिती मिळू शकेल. थोडक्यात काय तर तुम्हाला प्रॉपरली टेबल बनवता यायला पाहिजे की काम करताना मी टेबल कशी मेंटेन करायला पाहिजे.
नंतरचे ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअर त्याला काही तुम्हाला टेबल करायची गरज नाही. तुमची हाईट क्लिअर आहे, तुम्हाला आयडेंटिफाईड. पण जेव्हा तुम्हाला बिलो प्लेनचं काम करावं लागतं, तुम्हाला प्रत्येक कॉलमसाठी हाईट वेगळी वर्कआउट करायला लागणार आहे. ठीक आहे. हा एक विषय झाला, प्लेन बीमचा विषय झाला. आपण प्लेन मॅसनरीसाठी एक्सकॅव्हेशन करायचं म्हटलं फुटिंगच्या खड्ड्यामध्ये, तर तुम्हाला ही लेंथ काढता यायला पाहिजे. आता ही लेंथ दोन पद्धतीने काढता येणार आहे. आयदर बाय कॅल्क्युलेशनने, तुम्हाला कॉलमचे सेंटर टू सेंटर माहिती आहेत, त्यातनं फुटिंगचा हाफ वजा केल्यानंतर उरलेली तुम्हाला येईल ती प्लेन बीम साठी एक्सकॅव्हेशनची डेप्थ येणार आहे. दुसरा मार्ग आहे, मी प्लॅनच ड्रॉ केला. प्लॅन ड्रॉ केला तर मला ओव्हरलॅप्स येणारे सुद्धा सगळे कळून येतात. आता ह्या केसमध्ये बघा, तुम्ही हे एवढं प्रॉपरली एक्सकॅव्हेशन नाही करू शकणार. तुम्हाला काम करताना हे सगळंच एक्सकॅव्हेट करावं लागणार आहे. ही तर मे बी चालेल की तुम्हाला सेपरेशन करता येईल. ही तर तीच घटना घडणार आहे तुमची. तुम्ही जेवढा डाटा प्रोसेस कराल तेवढं तुम्ही परफेक्टली काम करू शकता. हा अंदाज जो आहे तो तुम्हाला ड्रॉइंग काढल्याशिवाय येणार नाही. थोडक्यात बघा ना, मी एक्सकर्शनची साईज सरळ सरळ वाढवली इथं. हा जो खड्डा आहे, हे दोन्ही खड्डे एकत्र केले. हे असे जे डिसिजन आहेत तुम्ही ड्रॉइंग काढल्यावरच येऊ शकता. जर साईल जर तुमची लूज असेल तर मे बी हा खड्डा सुद्धा तुम्हाला एकत्र करायची गरज पडू शकते. काही पॉसिबिलिटीज असू शकतात. ड्रॉइंग काढल्यानंतर तुम्ही हे असे डिसिजन सहज घेऊ शकता जे तुम्ही कॅल्क्युलेशन करताना घेऊ शकत नाही. मग आता ग्राउंड फ्लोअरची कॉलमची हाईट कशी मोजायची, तुम्हाला नियम काय सांगितला होता मी? स्लॅबच्या टॉप पासून बीमच्या बॉटम पर्यंत. मला ग्राउंडची हाईट मोजायची आहे, स्लॅबची, ग्राउंड फ्लोर कॉलमची, बीमची. ग्राउंड फ्लोअरला असं जे पीसीसी आपण ग्राउंड फ्लोअरला टाकणार आहे, तर त्या पीसीसीच्या टॉप पासून त्या ग्राउंड फ्लोअरच्या जो स्लॅब आहे त्या स्लॅबच्या बीमच्या बॉटम पर्यंत असणार ती का बरं बीमच्या बॉटम हाईट. पर्यंत? हा नवीनच कुठला नियम काढला? ते तुम्ही सांगितलं होतं ते. मी क्लिअरली दाखवलंय तुम्हाला. तुम्ही ते म्हणलात ना की बीम आपण त्यामध्ये मग मर्ज होईल स्लॅबच्या बॉटम ह्याच्या पण घेतलं तर. आता पहिली गोष्ट आहे, तुम्ही गव्हर्नमेंट रूल सांगताय का तुम्ही ओपन मार्केट रूल सांगताय? तुम्हाला कुठला सांगायचा आहे रूल? नाही, गव्हर्नमेंटचं माहित नाही मला रूल. मग तुम्ही गव्हर्नमेंटच्या रूल मध्ये एवढं किचकट याच्यात कसं घुसताय? बघा, मी मिस गाईड केलं की तुम्ही तिकडेच गाईड तुमचं हे होऊन जातं. हे एवढं ओपन मार्केट रूल लिहिलेलं आहे, सोपाच्या सोपं. बीमचं काय, टोटल डेप्थ आणि क्लिअर स्पॅन आपण बीमच्या क्वांटिटीला घेतो. कॉलमला काय, स्लॅब टॉप टू स्लॅब टॉप कॉलमची हाईट. प्लेन असेल तर स्लॅब टॉप ते प्लेन टॉप जी येईल ती हाईट. आणि स्लॅबला काय, बीमच्या आतातलं सगळ्या मापं घेऊन आपण व्हॉल्यूम वर्कआउट करतो. एवढा सोपा विषय आहे. मग बीम बॉटम, स्लॅब बॉटम वगैरे इथं तसला काहीही प्रकार नाही. ठीक आहे, आपण हाच रूल लक्षात ठेवूया, दुसऱ्या रूलच्या भानगडीत पडायला नको. परत एकदा सांगा बरं, अश्विनी तुलाही समजलंय का? अश्विनी आहे का जागा? हो सर. मग बोलायला काय पैसे पडणार आहेत का? हा कन्सेप्ट लक्षात आलेला आहे का तुझ्या? नाही सर. अभ्यास नाही केलेला? बीमचं माप घेताना क्लिअर स्पॅन जो आहे ती लेंथ डिफाईन करते. स्लॅब बीमच्या ब्रेड्थ आणि डेप्थ ज्या ड्रॉइंगवर दिलेल्या आहेत त्या घेऊनच आपल्याला क्वांटिटी वर्कआउट करायची. कॉलमला सुद्धा कॉलमची लेंथ ब्रेड्थ दिली आहे, डेप्थ आपल्याला वर्कआउट करताना स्लॅब टॉप ते स्लॅब टॉप हाईट घ्यायची आहे किंवा स्लॅब टॉप ते पीसीसी टॉप अशी हाईट घ्यायची आहे. स्लॅबला आपण दोन बीमच्या मधला पोर्शन जो असेल तो सगळा क्वांटिटी काढण्यासाठी घेतं.
थोडक्यात म्हणजे स्लॅब एरियाला मला वर्कआउट करताना ह्या अशा पद्धतीने वर्कआउट करायला पाहिजे. तुम्हाला फरक दिसतोय का? काय फरक पडलाय? हा कॉलम पोर्शन मी स्लॅब क्वांटिटी मध्ये नाही घेतलेला, सोडून दिलेला आहे. तसेच हे कॉलमचे दोन्ही प्रोजेक्शन सुद्धा स्लॅब क्वांटिटी काढताना वजा केलेले आहेत. थोडक्यात तुम्हाला हॅश दिसतंय तेवढाच माझा स्लॅब साठी डेप्थ, लेंथ आणि ब्रेडथ असणार आहेत. हे डिडक्शन मला पोर्शन सगळे करावं लागणार आहेत. ठीक आहे, आता हा एक्सरसाइज चालूच करूया आपण आता. मला स्टब कॉलमच्या हाईट मध्ये इंटरेस्टेड नाही, ग्राउंड फ्लोअरच्या कॉलमच्या हाईट मध्ये इंटरेस्टेड नाही. आता मी डायरेक्ट बीम आणि स्लॅबला येणार आहोत. तर मला या B1 ते B काय असतील 13 पर्यंतच्या बीमच्या लांब्या काढायच्या आहेत. ड्रॉइंग तुमच्याकडे असणारे गैरवापर करू नका. ठीक आहे. बीमच्या लांब्या काढताना आपल्याला काय माहिती आहे डाटा? तर आपल्याकडे हाच डाटा आहे जो आपण आधी पण स्टब कॉलमच्या हाईट काढताना वापरलेला होता. मग बीमच्या लांब्या काढताना आता काय जुनच हे राहतोय विषय, ज्या पद्धतीने आपण प्लेन बीमच्या काढल्या होत्या त्याच पद्धतीने आपल्याला ग्राउंड फ्लोअर स्लॅबच्याही काढता यायला पाहिजे. आता हे तुम्ही कॅल्क्युलेशन बेसवर बघितलं, पण तुम्ही ऑटोकॅड फाईल जेव्हा तुमच्या समोर असेल ना, तर तुम्ही फार फटाफटा तुमच्या लांब्या काढू शकता. ऑटोकॅडची ताकद हीच आहे. मला कोणी म्हटलं ना, तुला मी हार्ड कॉपी देतो, मला कॅल्क्युलेशन करून दे, मी सरळ त्या ड्रॉइंगचं ऑटोकॅडवर ड्रॉइंग काढत बसतो. एवढ्या सोप्या आहेत ना मला लांब्या काढणं, मग मी कशाला कॅल्क्युलेशन बेस करायला पाहिजे? फक्त मला लॉजिकली जे काय आहे त्या गोष्टींवर फोकस करायचा आहे. इथंच तर कॉम्प्युटरचा उपयोग आहे ना. कॉम्प्युटर तुम्हाला जे योग्य गोष्टी आहेत त्या सगळ्या द्यायला बसलेला आहे. फक्त त्याच्याकडनं प्रॉपरली काम करून घ्या. हा, जर तुमच्याकडे कॉम्प्युटर नसेल, ऑटोकॅड नसेल, तर तुम्हाला मॅन्युअली कॅल्क्युलेशन करण्याशिवाय पर्याय नाही. मग तुम्हाला मॅन्युअली कॅल्क्युलेशनचा पण प्रॅक्टिस असायला पाहिजे. कशाशी काय वजा करायचं, मायनस करायचं, ते नॉलेज कायम डोक्यामध्ये राहायला पाहिजे. काम एका पद्धतीने सोपं झालं तर दुसऱ्या पद्धतीने कधीतरी अवघड सुद्धा होऊ शकतं. कारण माणूस सवयीचा गुलाम होतो. एकदा ती सवय झाल्यानंतर मग नको वाटायला लागतं ते मॅन्युअली करणं, किंवा काय काय वेळेस विसरून जायचं पण काम होतं. तर तशा गोष्टींसाठी तुम्ही प्रिपेअर राहायला पाहिजे. तुम्हाला मॅन्युअलीच करायची वेळ आली तर ती गोष्ट सुद्धा पॉसिबल असायला पाहिजे. ठीक आहे. आपल्याला स्लॅबच्या दोन पद्धतीने क्वांटिटीज, स्लॅबचे किती प्रकार आहेत आपल्याकडं? या ड्रॉइंग मध्ये किती स्लॅबचे प्रकार आहेत? स्लॅबचे प्रकार किती आहेत? तर ह्या प्लॅन मधले म्हणताय का ऍक्च्युअल प्रॅक्टिस मध्ये असलेले म्हणताय? प्लॅन मधले सांगा, प्रॅक्टिस मधले सांगा. या प्लॅन मध्ये सर वन वे स्लॅब, टू वे वन वे स्लॅब. स्लॅब आहे आणि कॅन्टिलिव्हर छज्जा एक आहे, सॉरी 2 कॅन्टिलिव्हर ठीक आहे. आहेत. अजून तिसरा कुठला प्रकार आहे?
तिसरा स्लॅबचा प्रकार कुठला? टू वे स्लॅब ऐकलाय ना? हा, ऐकलं ना सर, पण इथं दिसत वन नाही. वे आणि टू वे स्लॅब मध्ये काय फरक आहे? वन वे स्लॅब मध्ये सर जे काही आपलं मेन स्टील असतं ते शॉर्टर डायरेक्शनला टाकलेलं असतंय. हम्म. आणि टू वे स्लॅब मध्ये सुद्धा शॉर्टर डायरेक्शनलाच असतं, पण दोन्ही साईडला बेंटअप असतं. अ, जे मेन स्टील, हा, डिस्ट्रीब्युशन स्टीलला सुद्धा बेंटअप असतं आणि मेन स्टीलला सुद्धा बेंटअप असतं. ठीक आहे. आणि कॅन्टिलेव्हर आणि वन वे टू वे मध्ये काय फरक आहे? काय म्हणलं सर? कॅन्टिलेव्हर स्लॅबच्या स्टील मध्ये आणि वन वे टू वे स्लॅबच्या स्टील मध्ये काय फरक आहे? कॅन्टिलिव्हर स्लॅबचं स्टील जे असतं ना सर, ते 1.5 डेप्थ मागं असतं ज्या सपोर्ट पासून. बर. आणि कॅन्टिलिव्हरचं जे स्टील आहे ते वरच्या साईडला टाकलेलं असतंय आणि हम्म. जे बाकीच्या टाईपचं स्टील आहे ते खालच्या साईडला टाकलेलं असतं. बर, ठीक आहे. म्हणजे बऱ्यापैकी तुमच्या लक्षामध्ये आहे. मग आता S1 चा स्टील काढता येईल का? S1 A2 S2 चं स्टील काढायचं झालं तर काय प्रॉब्लेम येणार आहे? कोणतं सर? S1 S2 चं स्टील काढायचं आहे आपल्याला. S1 चं स्टील काढताना काय होणार आहे सांगता येईल का? नाही सर, नक्की क्वेश्चन काय आहे तोच समजलं नाही. S1 चं स्टील काढताना कसं जाणार आहे स्टील? प्रत्येक वेळी डिझायनरने आपल्याला स्टीलचे बार प्लॅनवर दाखवलेच असतील असं काही होणार नाही. बऱ्याच वेळा एवढं टिपिकल ड्रॉइंग सोडून देईल तो. याप्रमाणे स्टील टाका. आता S1 S2 मध्ये काय तुम्हाला दिसतंय त्याबद्दल तुम्हाला सांगता येईल का? S1 हे आहे ते दोन्ही स्पॅन दोघांचे एकाच डायरेक्शनला आहेत. पण S1 S2 इथं बघितलं तर S1 चा हॉरिझॉन्टल आणि S2 चा व्हर्टिकल आहे. पण इकडचा S1 S2 बघितलं तर हे दोन्ही हॉरिझॉन्टल आहेत. थोडक्यात काय ह्या S1 चा स्टील ह्या S1 मध्ये जाईल, ह्या S1 चा स्टील ह्या S1 मध्ये जाईल, ह्या S1 चा स्टील ह्या S2 मध्ये जाईल, ह्या S2 चा स्टील या S1 मध्ये येईल. हा, जर हे दोन्ही संगाळे असतील तर दोन्ही गाळ्यांमध्ये काही ओव्हरलॅप स्टीलचा होणार नाही. छज्जाचं स्टील सुद्धा हे इकडं ओव्हरलॅप होऊन S1 मध्ये येईल, इकडचंही या पद्धतीने येईल. आता हे किती ओव्हरलॅप होत आहे तर इथं ड्रॉइंगवर दिलेलं आहे. तुम्ही दोन्ही बार आयदर बेंटअप घेऊ शकता किंवा अल्टरनेट बेंटअप घेऊ शकता. तुमच्या काम करण्याच्या स्टाईलवर डिपेंड आहे तुम्ही कसं घेता. पण आपल्याला वर्किंगच्या दृष्टीने बघितलं तर एक बार दोन्ही साईडला बेंटअप आणि दुसरा बार स्ट्रेट घेणं आपल्याला सोयीचं जातं स्टील वर्कआउट करताना. आपल्याला स्टीलसाठी मेजरमेंट शीट घ्यायला लागेल ना? ते कशा पद्धतीने असावं तुमच्याकडे काही पॅटर्न दिलेला आहे का तुम्हाला कोणी? नाही सर. नाही दिलेला. हम्म. बरं, ठीक आहे. आता स्टील साठी तुमचा हा मेजरमेंटचा पॅटर्नच पहिला महत्वाचा आहे. ह्याच पॅटर्नला आपल्याला वॉल्यूम कामासाठी तयार करायचा आहे. स्टील डिटेल्स, डिस्क्रिप्शन, डाया, स्पेस आणि नंबर्स.
त्याच्यानंतर लेंथ कॅल्क्युलेशन येईल. लेंथ कॅल्क्युलेशन मध्ये शेप 1 येईल, शेप्स येतील. नंतर काय L1 L2 L3 असे काही पार्ट मध्ये तुम्हाला बारला डिवाइड करावं लागेल आणि नंतर सगळ्यात शेवटी त्याची टोटल. स्टील मध्ये बघितलं तर जनरली 6 तुकड्यांमध्ये तुमचा बार मॅक्झिमम डिवाइड झालेला असतो, त्याच्यापेक्षा जास्त नसतं. तर 6 स्पेस तुम्हाला लेंथ कॅल्क्युलेशन साठी पुरेसे होतात. आता हे L1 L2 L3 कशाला म्हणायचं? समजा माझा बार हा असा आहे, तर हा माझा L1 होईल वर्टिकल, हॉरिझॉन्टल L2 होईल किंवा C शेप मध्ये असेल तर हा L1 हा L2 हा L3 अशा पद्धतीने मी डिवाइड करू शकतो. किंवा जर माझा कैची बार असेल तर हा L1 हा L2 हा L3 हा L4 आणि हा L5 होऊ शकतो. तर अशा पद्धतीने तुम्हाला जे लागेल तसे तुम्ही L1 L2 थोडक्यात काय तर हे ड्रॉइंग तुमचे कायम तयार असायला पाहिजे की L1 कशाला म्हणायचं L2 कशाला म्हणायचं अशा पण पद्धतीने लिहू शकता येतो, पण तो तुम्हाला किचकट जाईल. हा पॅटर्न तुम्ही युनिफॉर्मली वापरू शकाल जर L1 L2 लिहून ठेवले तर. फक्त तुम्हाला हे ड्रॉइंगच मेंटेन करायचं L1 काय आणि L2 काय. बेंड डिडक्शन काय असतं माहिती का? बेंड डिडक्शन तुम्ही ऐकलाय का शब्द? हो सर. का असतं? जेव्हा आपण 90 डिग्री किंवा 135 डिग्री बेंड करतोय तेव्हा त्याची जी लेंथ आहे ती आपल्याला मायनस करावं लागते बेंडची. हे का त्यास करायचं? हं? बेंड डिडक्शन का करायचं? बेंड डिडक्शन कारण ऍक्च्युली तिथं कारण माहित नाही पण डिडक्शन करता ते माहित आहे. बेंड केल्यामुळं बारची लांबी थोडी वाढते. हा. मग ती अकोमोडेट करावं लागते म्हणून ती डिडक्शन करायची. हे किती आहे? 1D 2D आणि 3D. 1 टाइम डायमीटर 2 टाइम डायमीटर 3 टाइम्स डायमीटर. 1 bar length, all bar length kg per मीटर आणि kg. हा पुढचा झाला पॅटर्न. नंतर स्टील डाया वाईज 8 mm 10 mm 12 mm 16 mm 20 mm 25 mm 32 mm. एक कॉलम तुम्हाला इथं अजून एक करावा लागेल. कशासाठी तर सांगतो. मेंबर्स. आता तुमचा हा जो सेटअप बघितलाय तर हा हॉरिझॉन्टल कॅल्क्युलेशन साठी आहे. जर तुम्ही झिगझॅग जर का तुमच्या हे अटॅचमेंट करत गेल्यास सिस्टीमला तर तुमचं कुठंतरी गोंधळ होतं.
तुम्हाला कॅल्क्युलेशन करताना एका रो मध्ये कॅल्क्युलेशन करायची सवय ठेवायला पाहिजे. मग इथं जर माझा बीमचा एकच नंबर असेल तर माझ्या 4-5 कॅल्क्युलेशनला मी कशा पद्धतीने करायला पाहिजे तर ते मला अंडरस्टँडिंग होऊ शकतं. तुम्ही एक विचार केला असेल की आतापर्यंत मी कॉन्क्रीटच्या क्वांटिटीवरच भर दिला होता. तुमच्या कॉन्क्रीटच्या क्वांटिटी परफेक्ट झाला की तुम्हाला पुढच्या क्वांटिटी काढणं सोपं जाणार आहे. इनफॅक्ट जर इथं बीमच्या कॉन्क्रीटच्या क्वांटिटी काढली असेल ना, मी हाच डाटा उचलेल आणि इथं कॉपी करेल. मला इथला क्वांटिटीचा नकोय, हा युनिटचा पण नकोय. लक्षात घ्या, तुम्हाला स्टीलमध्ये क्वांटिटी काढणं अपेक्षित नाहीये. काय होईल माहिती का? तुमच्या काही क्वांटिटी काढताना तुम्हाला कॉन्क्रीटचे मेंबर मॉडिफाय करायला लागतात क्वांटिटी काढण्यासाठी. मग त्या मॉडिफाईड लेंथ वगैरे असतील तर त्याने तुमच्या कॉन्क्रीटच्या क्वांटिटी डिस्टर्ब होतात. बेटर वे तुम्ही कॉन्क्रीटच्या क्वांटिटी ह्या सिंपल मेजरमेंट शीट मध्येच काढा आणि हाच डाटा कॉपी पेस्ट करून तुम्ही इथं घ्या. नंतर तुम्हाला काही गोष्टी 100चे 100 काही गोष्टी मॉडिफाय नाही करायला लागत, पण 100 मधल्या 1-2 तर अवश्य मॉडिफाय करायला लागतात. मग ते कन्फ्युजन राहू नये म्हणून इथनं क्वांटिटी मी कॉलम उडवलेला आहे. बघा, तुम्हाला वाटलं तर तुम्ही क्वांटिटीचा टाका आणि कोणी म्हणून मी शॉर्टकटमध्ये असंच करते आणि दोन्ही एकत्र वर्कआउट करते. होऊ शकतं, पण काही ठिकाणी तुमचं कन्फ्युजन निर्माण झालं ना, मग तुम्ही स्वतः जर कॉन्फिडन्स नसाल तर समोरच्याला कॉन्फिडन्समध्ये उत्तर नाही देऊ शकत. मग बेटर वे सेपरेट ठेवलेलं कधीही चांगलं. ठीक आहे, हा फॉर्मॅट झाला तुमचा. तुम्ही जर कॉम्प्युटर वापरून कॅल्क्युलेशन करणार असाल तर. पण तुम्ही जर कॉम्प्युटर वापरत नसाल तर तुमचं काय असणार आहे हे तर नसायलाच पाहिजे तुमचं मग. तुम्हाला जर मॅन्युअल करायचं असेल तर तुमचा फॉर्मॅट एवढा कॉम्पॅक्ट असायला पाहिजे. हा झाला तुमचा मॅन्युअल कॅल्क्युलेशन साठीचा फॉर्मॅट, की जेणेकरून तुम्हाला कॅल्क्युलेशन करणं सहजासहजी सोपं जाईल. आता आपण एखाद्या बीमचं वगैरेच घेऊन बघूया की स्टील कॅल्क्युलेशन करताना आपल्याला कशा पद्धतीने त्याची मदत होते. तर आपण स्लॅबची पहिली क्वांटिटी काढून घेऊया, मग नंतर आपण एक एक गोष्टीला जाऊया. B1 किती? 173 आहे. पुढच्या सांगा मला क्वांटिटी. B2 363, B3 378, B4 143, B5 1.5, B6 3.885, B7 3.525, B8 4.78, B9 1.43, B10 1.5,
B11 4.56, B12 4.78 आणि B13 1.73. तुम्ही फोकस केलाय का? मी आतापर्यंत क्वांटिटी काढत होतो, फक्त मी एकाच गोष्टीवर लक्ष ठेवत होतो, स्पॅन वर्कआउट करण्यासाठी. बाकी मी कुठल्याही गोष्टीला फोकस केलेलं नाहीये. मग आता बीमच्या साईज काय आहेत माझ्या सगळ्या? 0.23 बाय 0.6च्या आहेत. अशा सिम्प्लिफाईड पद्धतीने मी कॉन्क्रीटची क्वांटिटी काढून घेतली. माझी कॉन्क्रीट क्वांटिटी काढताना फक्त या पहिल्या वेळेस याच्यावर फोकस होता, नंतर नंबरवर फोकस होता. काही ठिकाणी मी 2 टाइम्स पण करू शकलो असतो, पण सिम्प्लिसिटी मी केलेलं नाहीये. कॅरी करायचा स्टीलच्या क्वांटिटी काढण्यासाठी. आता हे थोडक्यात मी टायटल म्हणून वापरणार आहे, म्हणून डार्क करतोय सगळ्याला. एक्सपांड बघा कशा पद्धतीने चालू केलंय मी आता. आता तुम्ही बघितलं तर बीमच्या डिटेल्स मध्ये तुम्हाला बॉटमला स्टील दिसेल, बॉटमला कर्टेल आहे, टॉपला मेन स्टील आहे, टॉपला लेफ्ट आणि राईट साईडला एक्स्ट्रा टॉप आहेत, आणि स्टिरअप्स मध्येही 2 प्रकार आहेत. म्हणजे थोडक्यात आपल्याला 1 2 3 4 5 6 7 ॲटम्स लिहून काढायचे आहेत. बघा या पद्धतीने आपण आता एक्सपांड करत चाललोय सगळ्या गोष्टी. कशा पद्धतीने आपल्याला डाटा ठेवताना काम करायला लागणार आहे. बॉटमला काय 12चे 2 आहेत आणि टॉपला 10चे 2 आहेत. एक्स्ट्रा लेफ्ट राईट आहे का काही? काहीच नाहीये. जिथं नाहीये तिथं आपण बेटर आहे 0 लिहून टाकूया. आता इथं एंड आणि मिडला दोन्ही सारख्याच रिंग आहेत. ठीक आहे, लिहून काढूया. 8.15 सेंटर टू सेंटर, 8.15 सेंटर टू सेंटर. आता असं असेल तर काय करायला पाहिजे? कॅल्क्युलेशन दोन्ही एकत्र आहे. तर असं असेल तर तुम्हाला सिंगल कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. मग आयदर एंड मध्ये लिहा किंवा मिड मध्ये लिहा. आपल्याला इथं एक कॉलम अजून करावा लागेल सेंटर टू सेंटरचा.
आता एंड आणि मिड रिंग मी दोन्ही एकत्रच काढतो. आता इथे एक डिझायनरचा मी घेतलेला आहे डिटेल्स, त्यामध्ये त्यांनी डिटेल्स मध्ये स्टीलचं दिलेलं आहे कसं करायचं काय करायचं. तर पहिली रिंग बघितली तर 50 mm सोडून टाकली आहे, शेवटची रिंगला सुद्धा त्यांनी 50 mm वजा केलेले आहे. आपणही त्या पद्धतीने जाऊया. 50 mm म्हणजे 0.05 मीटर. हे नंबर्स आलेत का माझे? तर ते 1.63 स्पेसिंग कसं आलं सर? स्पेस आहे हां एवढ्या मापामध्ये टाकायच्या आहेत. हां हां 1.73 मधनं 2 वेळा 50 mm वजा केलेले आहेत. हम्म. हा कॉन्सेप्ट तुला पहिल्यांदा नवीनच वाटत होता. स्पेस, स्पेसेस, नंबर्स. आपण हा आकडा काढलाय, हा स्पेसेस काढलेला आहे. अजून नंबर्स आपल्याला डिफाईन करायचे आहेत. 10.87 म्हणजे किती झाले? 11. 11 बार आलेत का? रिंगा आलेत का? नाही येणार. त्यात झिरोची काउंट वाढवा लागल. हा एक नवीन फॉर्म्युला राऊंडचा शिकलेला असालच बहुतेक. 12 रिंगा मला इथं लागतील. आता इथं मी काय कॅल्क्युलेट केलं नाही, कारण ह्या दोन्हीचं स्पेसिंग आणि डायमीटर सारखं आहे म्हणून. इथपर्यंत तर माझं सगळं व्यवस्थित आलंय, काहीच अडचण नाहीये. काही शंका आहे? 1.63 स्पेस आहे की नाही ते अजून नाही समजलं. माझा क्लिअर स्पॅन काय? 1.73. 1.73. इथं डिझायनरने काय दिलं? पहिली रिंग टाकताना 50 mm चं कव्हर सोडा तुमच्या सपोर्ट पासून. पहिली रिंग ह्या कॉलम सपोर्टला टाकू नका, ह्या फेसलाच टाकू नका, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि माझा पण प्रॅक्टिकल अनुभव तोच आहे की तुम्ही फेसला टाकली तर तुम्हाला बीम फसवताना अडचण येते. कोणी 25 mm सोडतं, कोणी 50 mm सोडतं, ज्याचे जायची मारी. कोणी सोडतही नाही, कारण कॉलमचे ऑलरेडी तुम्हाला कव्हर असतं, भेटतं काही ना काहीतरी. तुम्ही फसवताना थोडस जड जातं, पण काम करता येतं. कळलं? 50 mm काय वजा केलेत ते? त्या मिडच्या विंग आहेत ना, अं? त्या मिड विंग आहेत ना त्या मी आपण. मिड रिंगा कॅल्क्युलेटच नाही केलेल्या. मी टोटल रिंगा कॅल्क्युलेट केल्यात, ओके हां यापासून यापर्यंत. का कॅल्क्युलेट केलं? दोन्हीचं डायमीटर सारखं आहे, दोन्हीचं स्पेसिंगही सारखं आहे. ओके हां ठीक त्या- आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, बीमचा बार तुमच्या कॉलमच्या फुटात किती जायला पाहिजे? किती जायला पाहिजे ड्रॉइंग वरनं सांगता येईल का? काय सर? बीमचं टॉप स्टील किंवा बॉटम स्टील आहे, हां कॉलम मध्ये आतमध्ये किती ते एक्सटेंड करायला पाहिजे? कॉलम मध्ये सर हे एक तर कॉलमची विड्थ प्लस 2D प्लस LD. 2D काय? 2D हे 90 डिग्री मध्ये बेंड झाले ना, म्हणून ते 2D असणार. 90 2 डिग्री into diameter. 90 डिग्री बेंडचं ते ऍडिशन करायचं. मगाशी तुम्ही फॉर्म्युला दाखवला ते. ऍडिशन नाही होत, बेंड डिडक्शन लिहिलेलं आहे, Minus. हा ते मायनस. वजा होणार आहे. ओके हां ते मायनस होईल. हम्म कॉलमची जेवढी विड्थ आहे हे तेवढी बघ, त्या सिम्पली काय केलं या डिझायनरने, हम्म तुमच्या फेसच्या सपोर्ट पासून LD एवढं अंतराचं तुम्ही बेअरिंग द्या त्या बारला. LD काय? लॅपिंग डिस्टन्स आहे सर. डेव्हलपमेंट लेंथ आहे. हां सॉरी डेव्हलपमेंट. डेव्हलपमेंट लेंथ काय असते?
त्या बारची आणि त्या कॉलमची जी काय टोटल लेंथ मायनस डिडक्ट करून जी काय बॉन्डिंग आहे ती बॉन्डिंग होण्यासाठी आणि त्या बीमला सपोर्ट मिळण्यासाठी हे करावं लागतं डेव्हलपमेंट डेव्हलप. डेव्हलपमेंट म्हणजे एखादा बार जर आपण कॉन्क्रीट मध्ये गाडला आणि तो पुल आउट करायचा म्हटलं, निघणारच ना, कॉन्क्रीट ब्रिटल आहे. मग सर्टन ताकद येऊस तर तो बार आतमध्ये घालायला पाहिजे. मग आता बारचा सरफेस एरिया महत्वाचा आहे डेव्हलपमेंट लेंथला. थोडक्यात बारचा डायमीटर आणि बारची लांबी पण तुम्ही कॉन्क्रीटमध्ये किती ऍड करताय त्याच्यावर डिपेंड आहे. बारीक डायमीटर असेल तर मे बी जास्त आत घालावं लागेल, मोठा डायमीटर असेल तर कमी घालावं लागेल. पण जास्त डायमीटरचा बार जास्त ताकद घेतो म्हणून तो जास्त आत घालायला पाहिजे. असं सगळं गुंतागुंतीचं आहे. मग हे एलडी ही ती डेव्हलपमेंट लेंथ आहे, मिनिमम लेंथ आहे की बारवर डिझाईन फोर्स अप्लाय केल्यानंतर, टेन्शन दिल्यानंतर तो त्या कॉन्क्रीट मधनं बाहेर येणार नाही. आता माझा मागचं 15-20 वर्ष किंवा मी ज्युनियर होतो तुमच्यापासून, तेव्हा तर हा कन्सेप्टही काही नव्हता. तुमचा कॉलम 230चा असेल तर 230चं बेरिंग द्या, 600चं तर 600चं द्या, 800 असेल तर 800 द्या. लोक काहीही करत होते. पण हळूहळू बिल्डिंग जशा उंच वाढायला लागल्या तसं ह्या एक एक गोष्टी पूर्णपणे स्ट्रक्चरली सायंटिफिकली यायला लागल्यात. तर तुम्हाला टॉप बारला असू द्या किंवा बॉटम बारला असू द्या किंवा कॉलम मध्ये कुठलाही जाणारा बार असेल त्याला एलडी हे अँकरेज कमीत कमी द्यायला पाहिजे. मग कॅन्टिलिव्हरला काय चेक करायला पाहिजे? तुमचा कॅन्टिलिव्हर 6 इंचाचाच आहे आणि तुम्ही 8 mm चा वार वापरता. मग तुमचा एलडी मोठा येईल का तुमचा कॅन्टिलिव्हर दीड टाइम स्पॅन आहे जो आहे तुमचा तो मोठा येईल? 0.15च्या दीडपट किती झाले? 22.5 सेंटी झाले. 8 mm एलडी किती? 50D झाला. 8×45 40 mm. मग कुठला द्यायचा एलडी आता? बार एक्सटेंड कुठपर्यंत करायचा? 22.5 सेंटीमीटर पर्यंत. का बरं? ते मोठं आहे ना सर. मोठा 22.5 सेंटीमीटर आहे का 40 सेंटीमीटर आहे? 40 सेंटीमीटर. सॉरी, मग कुठला द्यायला पाहिजे? 40 सेंटीमीटर द्यायला पाहिजे. का द्यायला पाहिजे? कारण तसं आय एस कोड सांगते सर आपल्याला. आयएस कोड मध्ये मॅक्झिमम दिलेलं असतं आणि तुम्ही टेक्निकली बघितलं तरी काय म्हणताय आपण, डेव्हलपमेंट लेंथ तेवढी बारची मिनिमम लेंथ द्यायला पाहिजे की ती त्यातनं बार बाहेर नाही यायला पाहिजे. जरी 22.5 सेंटीमीटरच बारला गरज आहे त्या 6 इंची स्लॅबला, पण नियमाप्रमाणे आपल्याला एलडी हे एवढं जायला पाहिजे. कॅन्टिलिव्हरला आपण धोका पत्करू शकत नाही. कॅन्टिलिव्हर हा एका साइडनी ओव्हरहँग असतो, काहीच सपोर्ट नसतो. मग तिथं मॅक्झिमम काळजी घ्यायला पाहिजे. ऍक्सिडेंटचे मॅक्झिमम चान्सेस असतात. ठीक आहे. तर एलडीचा कन्सेप्टही तुमच्या लक्षात आलेला आहे. आता ओव्हरलॅप कसे घ्यायचे? तर हा L1 चा बार L2 मध्ये जाताना स्पॅन बाय 4 हा L2 च्या जायला पाहिजे. हा L2 चा बार L1 मध्ये जाताना L1 चा स्पॅन बाय 4 तो जायला पाहिजे. आपल्याला लेंथ काढायचे आहेत. आपल्याला हे बेंटअप कितीवर उचलायला पाहिजे हे इम्पॉर्टंट नाहीये. हे बेंटअप इम्पॉर्टंट आहेत साईटवर स्टील बेंड करताना. आपल्याला त्याचं काही लक्षात ठेवायचं गरज नाहीये. फक्त हे L/4 आणि इथं बेंटअप उचलताना L/7 किंवा L/5 ला उचललेलं असतं हा डिस्टन्स. डिस्टन्स दाखवण्यासाठी मी काढतोय डायमेन्शन इन मटेरियल आहे. हे जे डिस्टन्स आहे हे L/5 किंवा L/7 असतं बऱ्याच वेळा. आता हे L/7 आहे, इथं जर L/7 ठेवलं तर थोडं सेफर साईडला राहतं. डिझायनरने दिलं नाही, आपल्याला कॅल्क्युलेट सुद्धा करता येईल. हे किती डिस्टन्स असेल सांगता येईल का मला? डिस्टन्स सांगता येईल? ते इन्क्लाइन डिस्टन्स कसं? इन्क्लाइन नाही, मला हे 0.66 दाखवलं. हे ऍक्च्युअली मॅथमॅटिक्स मध्ये काय डिस्टन्स येईल?
0.66 हे 0.66 दाखवलंय त्याच्याऐवजी काय येईल म्हणताय का सर? 0.66 हे डिस्टन्स दाखवण्यासाठी मी केलं, बाकी काही हम्म. नव्हतं मला दाखवायचं त्यात. ओके हा ते काय इंडिकेट करते मग असं म्हणतात. काय काढायचं आहे म्हणताय सर तुम्ही? मला फॉर्म्युला हवा आहे हे डिस्टन्स काढायला. हे डिस्टन्स किती असेल या ड्रॉइंग मध्ये? आपल्याकडे सर ते टॅन थिटाचा फॉर्म्युला आहे ना सर, टॅन वगैरे कशाला हवं एवढं? कसं करू शकतो आपण? हम्म पायथागोरसचा करू शकतो. पायथागोरस वापरा. हा कुठला त्रिकोण आहे? काटकोन त्रिकोण आहे सर. काटकोन त्रिकोण तर आहेच आहे. ह्या त्रिकोणाच्या दोन बाजू सारख्या आहेत. हम्म. ओके हा 45 डिग्री आहे, हा 45 डिग्री आहे. हम्म. येस येस मग हे डिस्टन्स किती असणार आहे? हे डिस्टन्स आहे तुमचं डी डी. हा डी मायनस डी मायनस 2 टाइम्स कव्हर केल्यावर तुम्हाला हे डिस्टन्स मिळणार आहे. म्हणजे L1/7 मायनस 2 टाइम्स मायनस डी म्हणू आपल्याला, किंवा डी क्लिअर म्हणू. एवढं डिस्टन्स असणार आहे ते. आता पुढचा प्रश्न, मग इन्क्लाइंड लेंथ कशी काढणार? पायथागोरस इथं आता पायथागोरस वापरू शकतो की सर? सांगा ना, हे काय तुम्हाला मी दिलं? विसरून गेला कॉलेजमध्ये काय शिकलात ते? a² + b² = c². हा a आहे, हा b आहे, हा c आहे. मग c किती येईल? या हेच माप काढा, c काढा, मला सांगा. a² + b² आणि ह्या दोन्ही प्लस केल्यानंतर त्याचा रूट काढायचा आहे. तर येईल ती ही लांबी येईल तिसरी. मला कॉम्प्युटर एवढी मदत करतो. कॅल्क्युलेशन मध्ये काय 0.706 इंटू 0.706 इंटू 2 टाइम्स आहेत. नंतर त्याचा मी .706 इंटू 0.706 इंटू 2 आणि त्याचा स्क्वेअर रूट 0.998, जे ते साधारण 1 मीटर झालेलं आहे. कारण मी स्केलिंग ह्याचं तसं सेट करून ठेवलं, त्यामुळे उत्तर दाखवतात ना ते तसं दाखवत आहे. हे कसं केलं लक्षात आलं का सगळ्यांच्या? हो सर. हो सर. ट्रिग्नॉमेट्री वापरली मी, फार काही हो. केलेलं नाहीये. हो हो मग मला सांगा 150च्या स्लॅबला किती येईल हा डायगोनल? 15 mm कव्हर सोडा. काय म्हणलं सर? स्लॅब थिकनेस 150 आहे. आणि 15 mm चं कव्हर आहे. मला ती डायगोनल लाईन काढून सांगा. झिरो 0.170. कशी काढली?
15 mm चा कव्हर आहे. 150 mm मधनं 15 mm मायनस केलं, 120 mm राहिलं. 120चा स्क्वेअर काढला. 120चा स्क्वेअर गुणिले 2 आणि ती जी आलेली अमाऊंट आहे ती अंडररूट केली परत. हम्म. किती आलती? 170. तुझी किती आलती आधी? माझी ही चालते सर. वा, ठीक आहे. आता हे आपलं हे ट्रायंग्युलर लेंथ काढणं हा आपला विषय आहे का हो? आपल्याला ट्रायंग्युलर लेंथची काहीच गरज नाहीये. आपल्याला ट्रायंगलमुळे एक्स्ट्रा बारची लेंथ किती लागेल हे महत्वाचं आहे. मग आता मला 0.708 जायचं असेल तर मला 1 मीटर घ्यायला लागतंय. हे 0.708 मी ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेलं आहे. मला इन्क्लाइन जायला किती एक्स्ट्रा जायला लागणार आहे? मी जर पार हा स्ट्रेट केला तर 0.708 येणारच आहे ना? म्हणजे थोडक्यात हॉरिझॉन्टली हा इथं आला बार. लक्षात येतंय का? मी काय म्हटलं लक्षात आलं का सगळ्यांच्या? नाही सर. मला हे 1 मीटर काढणं माझं सोल्युशन नाहीये. मला ह्या दोन्हीतला फरक काढणं माझ्यासाठी महत्वाचं आहे. मी बारची लांबी काढताना कसं काढणार आहे? तुम्हाला दाखवण्यासाठी ड्रॉ करतोय. आता ही काढताना काय करणार मी? हा एल मोजणार. हे असं तुकड्या तुकड्यात मोजत बसणार का? नाही. तर तुकड्या तुकड्यात मोजायच्या ऐवजी मी काय करणार? हा असा बार मोजणार. आता ह्या बार मध्ये बघितलं तर तुम्ही काय केलेलं? ऑलरेडी इथून ते एवढं डिस्टन्स मोजलेलंच आहे. फक्त मग तुम्हाला हा इन्क्लाइनचा डिफरन्स फक्त यात ऍड करायचा आहे. थोडक्यात 1 मायनस 0.708 तुम्हाला ह्या बारच्या लांबीत ऍड करायचं आहे. आलं लक्षात? आपल्या केसमध्ये काय होणार आहे? .05 मला ऍड करावं लागतील 0.15चा जर स्लॅब थिकनेस असेल तर. लक्षात येत आहे? लक्षात आलंय का हो प्रवीण? हा सर. हा सर लक्षात आलं. पण समजा जर ते तुम्ही ट्रायंग्युलरचं इन्क्लाइन सेक्शनचं माप जे काढायचं म्हणलं ना, हा, ते डायरेक्टली आपण ते जे काय आपलं एल डी आहे ते एल डी मध्ये जे राहिलेलं L/7 एक मिनिट तुला दाखवतो अजून. आता ह्या बार मध्ये तू जर हा असा घेतला फिरून तर एवढा डिफरन्स हा तुला ऍड करायला पाहिजे ना. हा हा मग मी तेच काढतोय ना 1 मायनस 0.708. नाही पण म्हणजे हा डायरेक्टली सर सर ते मायनस नाही केलं आणि तो ट्रायंग्युलर घेतला आणि वरचा घेतला L/7 मधला डिफरन्स हा असा हा तुम्ही आता जे दाखवलं ते तसं पण आपल्याला काढू शकतो ना. पण ते त्यात काय फरक येईल का सर? तुला एक क्वांटिटी काढावं लागेल, तुला 2 क्वांटिटी काढावं लागेल, तुला 3 क्वांटिटी काढावं हा लागेल आणि तुला 4 क्वांटिटी काढावं लागेल. तू हम्म बीबीएस लिहित असेल तर ह्या पद्धतीने तुला ड्रॉ करावं लागेल. पण तू जर बीबीएस लिहित नसशील, तू बिल लिहित असशील तर तू सिम्पली एवढ्या कॅल्क्युलेशन मध्ये हा डिफरन्स ऍड केलास की तुझा विषय संपतो ना. हम्म हा एवढा डिफरन्स ऍड केला प्रत्येक हम्म बेंडअप साठी की संपला विषय. बरोबर. एवढंच तुला ऍड करायचंय ना. येस सर.
ह्या लेंथ मध्ये टोटल ही लेंथ तुला सहजासहजी काढता येते. क्लिअर स्पॅन प्लस कव्हर, हे कव्हर म्हणतो, दोन्ही साईडचं बेरिंग प्लस हा एल आहे आणि हे डिफरन्स लेंथचं ऍड केलं की झालं ना. तुला बेंट ऑफ बारची लांबी मिळाली ना. हा सर. एवढं सोपं होतं बघ. विषय मी कसा सोपा केलेला आहे. जो किचकट विषय होता त्याला सोपं करून सांगितलं मी तुला. लक्षात घे, तुला जर हे प्रत्येक माप काढायचं असेल तर गुंतागुंतीचं भरपूर आहे. तुला हे माप काढावं लागल. तुला हे माप आता आपण काढलं, मग तुला हे माप काढावं लागल. हा, तू एक्सपर्ट असलास तर तू ह्या कॅल्क्युलेशन तोंडी सुद्धा करू शकशील, नाही असं नाही. मग ह्या 3 माप एवढी काढत बसण्यापेक्षा एका मापातच मी डिफरन्स ऍड केला की माझा विषय संपतो. कारण इथं बघ, इथं हा 135 डिग्रीचा कोन झालेला आहे. हा इथंही 135 डिग्रीचा कोन झालेला आहे. बेंटअप कितीवर होत आहे तुझा? हा 0.45 ला होत आहे, पण हा 1.35 ला. बेंट तू ह्या डायरेक्शन कडनं उचलतोय म्हणजे इथं मोजायला पाहिजे. ह्या डायरेक्शन कडनं इकडतं मोजतोय म्हणजे इथला मोजायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात बेंटअपला तुला एक 45 डिग्रीचा आणि एक 135 डिग्रीचा असं 4D वजा करावं लागतील. तो विषय तर वेगळाच आहे. त्या विषयाच्या कॅल्क्युलेशन मध्ये नाही शिरत. पण तुला जर बेंटअपचे असे किचकट बार कॅल्क्युलेशन करायला लागले तर खूप कटकटीचं होऊन जातं. नंतर वैतागून जायला लागतं माणूस. हा एक विषय झाला. दुसरा विषय काय होणार आहे तुझ्यासाठी? बीम मध्ये तुला रिंगा मोजणं कटकटीचं आहे, पण स्लॅब मध्ये तुला बार नंबर्स मोजणं खूप कटकटीचं आहे. इथं लक्षात घे, हे एवढ्या भागात तुझे 2 प्रकारचे बार येतील. इथून पुढच्या भागात 2 प्रकारचे बार येतील. ह्या सगळ्या भागात 2 प्रकारचेच बार येणार आहेत. तर एवढ्या सगळ्या ऍट अ टाइम गोष्टींचा तुला विचार करून कॅल्क्युलेशन कंटिन्युअसली करत राहावं लागतं. नाहीतर कुठं ना कुठेतरी गोंधळतं. ठीक आहे. मग आता बेंटअप बारची भीती निघून गेली का? हो सर. काही अडचण येणार नाहीये. मग मला एखाद्या बीमच्या बेंटअप बारचं लांबी काढून दाखवा बरं. 600 डेपचा बीम आहे, 40 mm चं कव्हर आहे, 12 mm चं बार आहे. त्याचं बेंटअपची मला लेंथ काढा सांगा. तर त्याची लेंथ किती आहे म्हणला? 0.6 डेप्थ आहे, 40 हा. mm चं कव्हर आहे. हा. मग बेंटअपची लांबी किती येणार आहे? एक्स्ट्रा किती नाही, डिडक्शनला घ्यायला लागतील? लेंथ सर, लेंथ लेंथ आतल्या. कशाला हवी? बीमची लेंथ घ्या 5 मीटर. काढली का? सर एलडी किती घ्यायचा? LD 50D घ्या. आता LD ची गरज आहे का इथं? मला बेंटअपची इन्क्लाइंड लेंथ हवी आहे. फक्त इन्क्लाइन लेंथ काढायची सर. हम्म. ठीक आहे.
लक्षात घ्या, तुमचं कॉन्सन्ट्रेशन कसं असायला पाहिजे. हे गुगली प्रश्न आहेत खूप माझे. सोपे सोपेच प्रश्न आहेत, पण गुगली आहेत. .4 mm हे इन्क्लाइन लेंथ. कॅल्क्युलेशन सांगा. 600 mm आपला डेप्थ आहे बीमची. त्यात किती? 40 mm टॉप को, 40 mm बॉटम को मायनस झाला. क्लिअरिटी व्हायला 520. हम्म 520 520 गुणिले 520 म्हणजे 520चा स्क्वेअर इंटू 2 हम्म आले 5,40,800. अंडररूट 5,40,800 735 होतात. बर. डिफरन्स किती आला? 0.22. एका बेंटअप साठी मला 0.22 वाढवायला लागतील फक्त. हम्म. मग बेंटअपच्या कॅल्क्युलेशन करत बसण्याऐवजी एक्स्ट्रा ओव्हर फॉर बेंटअप टाकणं कधीही सोपं असतं. ठीक आहे. पण सर हे आता प्रत्येक बीमला तेवढंच येईल असं आपण कॅल्क्युलेशन पकडलं का हे? मी फॉर्म्युला सेट केला ना. हा हा हा. ओके. लक्षात घे, कॉम्प्युटर ह्या गोष्टी खूप फटाफट करतोय ना. हम्म. फार काही मला चेंजेस करायला लागत नाहीये. येस. तुला कन्सेप्ट लक्षात येणं महत्वाचं आहे. हम्म. नंतर उत्तर काढणं काय माझ्यासाठी किंवा तुझ्यासाठी मोठं हे राहिलेलं नाही रे. हो सर. ती म्हणजे फक्त गंमत करण्यासारखाच विषय राहिला. हम्म. फक्त मी दिलेले होमवर्क तुम्ही वेळच्या वेळी करा, म्हणजे तुमचं त्या गोष्टी पटापट होऊन जातील. तेवढंच ध्यानात ठेवा, फार काही आपल्याला R&D मोठं करायचं नाहीये. आता स्लॅबचं स्टील टाकायचंय आपल्याला. तुम्हाला आयडिया येण्यासाठी मी एका स्लॅबचा प्लॅन काढलेला आहे. त्यामध्ये हे स्लॅबच्या तुमच्या शटरिंगच्या एजेस आहेत, हे आतलं स्टील आहे. आता तुम्हाला पहिला स्टीलचा बार टाकताना कसा टाकायला पाहिजे हे गोष्ट फार महत्वाची आहे. तुम्ही कॅल्क्युलेशन मध्ये एवढं डिटेलिंग मध्ये काही वर्कआउट करत नाही. हा क्लिअर स्पॅन आहे, त्याला स्पेसिंगने डिवाइड करता, आलेल्या ह्याला राऊंड करता आणि एक बार वाढून टाकता. बरोबर? हो सर. बरोबर. आता मेन स्टील टाकताना मला ह्या कव्हर पासून अंतर मोजायला लागतील. बघा, तुमच्या स्पॅन पेक्षा मी थोडं वाढवलंच आहे बरोबर. कव्हरने. डिस्ट्रीब्युशन टाकताना कसं येईल माझं? इथं येईल ना? हा. का इथं येईल? मेन स्टील माझं असं येणार आहे. म्हणून मी काय घेतलंय, पहिलं 5.05. हे घ्यायला पाहिजे का नको घ्यायला? नाही. आपण
स्लॅबच्या एस पासूनचं कव्हरचं माप घेऊया. ठीक आहे, पहिला बार माझा ह्या दृष्टीने चालू होईल. आणि शेवटचा बार किती वर येईल? कव्हर सोडून येईल. हा बार इथपर्यंत एक्सटेंड होईल. आणि हा इकडे किती कुठपर्यंत एक्सटेंड होईल? चारचा स्पॅन बाय 4 किती झाले? 1 मीटर. थोडक्यात हा बार माझा 1 मीटर एक्सटेंड करावा लागला. S1चं स्पेसिंग काय आहे? 8.1 वर आहे. म्हणजे मेन स्टील आपल्याला 0.1 ने टाकायचं आहे. मग आता शेवटचा बार हा घ्यायची गरज आहे का? शेवटचा बार आपण फुलच ठेवूया. तुम्ही स्पेसिंग ऍडजस्ट करून त्याला बसवालच. आता बीमचं इथं बार बांधलेला आहे. मी पहिला बार कुठनं टाकायला पाहिजे? ह्याच्यापासून 0.2 ला टाकू का? जेवढा प्लस जो स्पेसिंग दिलेला आहे की नाही तेवढा स्पेसिंग 0.2 चं स्पेसिंग आहे. हा पॉईंट दिलेला आहे, मग तिथून टाकाल तुम्ही पॉईंट. आपलं बेंटअपला कुठं आहे स्टील? टॉपला आहे. टॉपला हा. जनरली हे असं नाही टाकत, हे स्टॅगर्ड करतात. एक बार इथं तर दुसरा इथं सेंटरला, तिसरा इकडं, चौथा इकडं, असं करत ते पुढे जातात. आपण पहिलं बॉटमच काढून घेऊया. बॉटमला टाकायचं तर मला परत कव्हर एवढंच सोडावं लागेल.
तुम्हाला स्लॅबचं स्टील काढायचं असेल शक्यतो ड्रॉइंग काढा. वेळ जातो पण चुका होण्याची शक्यता सगळी संपलेली असते. आता इथं शेवटचा बार टाकायची काही गरजच नाही, ऑलरेडी असणार आहे का? नसणार आहे. आपण त्याला शिफ्ट करून घेऊया. हे बॉटम स्टील काढलं मी. डिस्ट्रीब्युशनला टॉपचं पण काढायला पाहिजे ना मी. L1/7 वजा स्मॉल डी करावं लागेल. आपला स्लॅब किती थिकनेसचा आहे? S1.15चा. मग आपल्याला इथं 0.15ची कॅल्क्युलेशन लागणार आहे. म्हणजे 0.14 माप असणार आहे ते. नाही, मला कुठला हवंय? हे माप हवंय. माझा 0.1च लागतील ना? 0.1च लागणार. L1/7. चार बाय 7 किती झाले? 4 मीटर भागिले 7 वजा 0.1. 0.47 वर माझं बेंटअप होणार आहे. थोडक्यात टॉपला माझा पहिला बार येणार आहे येथून 0.2. नंतर मी स्पेसिंग काय चालू करणार? मला तिसरा बार टाकायला लागेल का? .095. म्हणजे विचार केला तर तुम्हाला तिसरा बार सुद्धा तर ती टाकावा हिरवी लागेल. लाईन, हॅलो, हा, तर ती हिरवी लाईन टाकली ती काय आहे? 0.471 ची लाईन टाकली. थोडक्यात हा 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 हा, पॉइंट ड्रॉ केलाय तिथं मी. पण डबल येणार, तिथं पण डबल येणार काय? बर. हा हा. ही बाउंड्री आहे ना माझी. हम्म. मग ह्या एवढ्या भागात 2 बार टाकायचे का 3 बार टाकायचे माझ्यासाठी प्रश्न आहे. मग माझा पहिला बार इथं आहे बीम टॉपला, तर मी इथनं टाकून काही गरज नाही, किंवा इथं कव्हर सोडूनही टाकायची काही गरज नाही. पण बघितल्यानंतर मला काय तिसरा बार सुद्धा टाकावा लागणार आहे. हा बेंटअपचा डिसिजन घ्यायला तुम्हाला प्लॅन खूप महत्वाचा पडतो. प्लॅनवरनं तुम्ही सहजासहजी डिसिजन घेऊ शकता. तुम्हाला 3 बार टाकायचे आहेत, 4 बार टाकायचे आहेत. आता मला हा बार टाकायचा आहे तेवढ्या स्पेसिंगमध्ये L1/4, म्हणजे 1 मीटरला मी परत लाईन काढून घेतोय. तर हम्म ती L1/4 ची लाईन आहे ना, ती हम्म कॉलमच्या फेस पासून येईल का बीमच्या फेस पासून येईल? कुठले? आता बीमच्या जी फेस पासून. आता स्लॅबचा फेस महत्वाचा आपल्याला. हा नाही, कॉलमचा तुम्ही आहे. आता तुम्ही आता घेताना कॉलम फेस पासून घेतला ना, म्हणून म्हणलं कुठले? हे ना? वरची हिरवी लाईन.
हिरव्या लाईनचं काही हे नाही. मग आता बीम आणि कॉलमचा फेस एकच आहे ना. येस येस ठीक. एकीकडे मला टॉपला 3 बार लागतायत, दुसरीकडे किती लागतायत? 4 बार लागतायत का 5 बार लागतायत? मला डिसिजन घ्यायला सोपं गेलं ना. मी एक्स्ट्रा बार इथं नाही टाकला. लक्षात आलं टॉप बॉटमच्या बारचं कसं आहे ते? येस सर. थोडक्यात स्टील दिसताना या अशा पद्धतीने दिसणार आहे. येस. हेच मिरर या साईडला पण होईल. S1 आहे, इकडेही S1च आहे. याचा मिरर इकडे उलट करावं लागेल. म्हणजे एकाची क्वांटिटी काढून इंटू 2 केलं तरी चालणार आहे का? नाही चालणार. ह्या एवढ्या पोर्शन मध्ये बारचं आपलं वेगळं कडबड होणार आहे. आता हे जे पिवळे बार दाखवले तिथं फक्त इंडिकेटर आहेत. तुम्हाला बारचं इंडिकेशन यावं म्हणून. मेसेज काय? ठीक आहे, आपणही थांबूया. काय विचारायचं आहे का? प्रवीण, नाही सर नाही. वेंटअपचं कळालंय तुम्हाला आता? मला ड्रॉइंग आता दुसऱ्या गाड्याचं काढून दाखवता येईल का उद्या तुम्हाला? हा दाखवता येईल सर. नक्की दाखवा. पार्काने 10-15 मिनिटाचाच एक्सपेरिमेंट आहे, तो करा. कारण इथं तुम्हाला दुसऱ्या साईडला पण ओव्हरलॅपिंग करायचं आहे. तर ते कसं येतं ते तुम्हाला स्वतः काढल्याशिवाय कळणार नाही. ओके सर. ठीक आहे, थांबूया आपण.